महापालिकेच्या वाहन पुरवठा वाहनांचे लॉगबुक बोगस असल्याची धक्कादायक बाब आज स्थायी समिती समोरच उघडकीस आली। यामध्ये 20 वाहनांचे लॉगबुक हे महापालिकेच्या अधिनियमाला धरून नसल्याचेही समोर आले। त्यामुळे सदरच्या लॉगबुकचे ऑडिट करून ही लॉगबुक कायदेशीर की बेकायदेशीर याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती अतुल माने यांनी मुख्य लेखा परीक्षक धनंजय जाधव यांना दिले आहेत। त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही सभापती अतुल माने यांनी स्पष्ट केले। स्वर्गीय राजाभाऊ हरिभाऊ जगदाळे सभागृहामध्ये आज स्थायी समितीची सभा पार पडली। या सभेमध्ये मागच्या वेळी प्रशासनाला आदेश देण्यात आले होते की वाहन पुरवठा संदर्भात जे लॉगबुक आहेत ते लॉगबुक या ठिकाणी पुढच्या स्थायी समितीमध्ये सादर करावे। त्याप्रमाणे महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी लॉगबुक सादर केले, पण ते लॉगबुक महापालिकेच्या अधिनियमाला धरून नव्हते। ते लॉगबुक एका दिवसात कुठेतरी बसून नवीन वह्या खरेदी करून त्यांच्या मनाला येईल तशा पद्धतीने अंदाजे या ठिकाणी त्यांनी लॉगबुक तयार केले होते। त्यामध्ये JCB, पोकलँड ही वाहनं 3 महिन्यापूर्वी कुठं वापरली, काय वापरली, त्या ठिकाणाचं त्या ठिकाणी ठिकाण नमूद नव्हतं। अंदाजे वाहनाचा नंबर आणि या ठिकाणी किती तास वापरले आणि त्याच्यावर त्यांची साईन एवढंच त्या लॉगबुक मध्ये होतं। याचा अर्थ ते पूर्णतः लॉगबुक हे बोगस प्रमाणात त्यांनी बोगसपणे या ठिकाणी सादर केलं होतं। ते स्थायी समितीमध्ये मान्य करण्यात आलेलं नाही। त्यासंबंधी मुख्य लेखा परीक्षक जाधव साहेबांना आदेश देण्यात आले की ह्या लॉगबुक तुमच्याकडे रोकडे साहेबांच्याकडे जमा केले। साधारणतः 21 लॉगबुक ते आहेत, ते सर्व जमा करून याचं ऑडिट करून हे महापालिकेच्या अधिनियमाला धरून आहेत का याचा सविस्तर अहवाल ऑडिटरने पुढच्या स्थायी समितीमध्ये सादर करण्याचे आदेश देण्यात आले।